हॅलो मित्रांनो, माझे नाव आहे आशिष आणि आज आपण बघणार आहोत महापारेषण बद्दल सिलेबसची माहिती। आणि मित्रांनो, ज्यांना पण खरं अभ्यास करायचा आहे महापारेषण करिता त्यांच्यासाठी हा बहुत इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे। आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महापारेषणचा अभ्यासक्रम यानी सिलेबस। आणि मित्रांनो, आपल्या मनामध्ये ठाणून घ्या की आपल्याला कसा बी करून महापारेषणमध्ये लागायचं आहे तर लागायचं आहे। तर मित्रांनो, चला आता बघूया आपण महापारेषणचा सिलेबस। तर दोस्तो, महापारेषणचा सिलेबस हा 4 टप्प्यामध्ये डिवाइड केला आहे। आणि तिथला पहिला टप्पा आहे टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज, विजतंत्री व्यवसायातील विषयाचे ज्ञान। आणि मित्रांनो, दुसरा टप्पा आहे दोस्तो टेस्ट ऑफ रिजनिंग, तर्कशक्ती। आणि तिसरा टप्पा आहे टेस्ट ऑफ क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, संख्यात्मक अभियोग्यता। आणि चौथा टप्पा आहे टेस्ट ऑफ मराठी लँग्वेज यानी मराठी भाषा। आणि मित्रांनो, ह्या 4 टप्प्याचे अलग अलग सिलेबस आहेत, तर आपण एक एक करू बघूया। आता आपण बघू सर्वात पहिल्या टप्प्याचा सिलेबस। तर मित्रांनो, आपण बघू शकता पहिल्या टप्प्याचा सिलेबस टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज। ह्या टप्प्याचा सिलेबस पण 4 टप्प्यामध्ये डिवाइड केलेला आहे। आणि ह्या 4 टप्प्यामध्ये एकूण चॅप्टर आहेत 31। आणि ह्या सर्वात इम्पॉर्टंट हा पहिला टप्पा आहे, कारण की ह्या 31 चॅप्टरमधून सर्वात जास्त क्वेश्चन येत असतात एक्झाममध्ये। आणि ह्या 31 चॅप्टरला 4 भागामध्ये डिवाइड केलेला आहे। आणि याचा पहिला भाग आहे जो की हा पिवळ्या रंगात इंडिकेट केला आहे, म्हणजे हा बेसिक इलेक्ट्रिकल आहे। या बेसिक इलेक्ट्रिकलमध्ये 1 ते 9 पर्यंत चॅप्टर आहेत। आणि याच्यामध्ये चॅप्टरचे नाव आहेत सेफ्टी प्रॅक्टिस, इलेक्ट्रिशियन हँड टूल्स, बेसिक इलेक्ट्रिसिटी, बेसिक इलेक्ट्रिकल सर्किट डीसी, मॅग्नेटिझम, कॅपॅसिटर, सेल्स अँड बॅटरीज, एसी सर्किट्स, 3 फेज इंडक्शन फंडामेंटल्स। आणि याचा दुसरा भाग आहे जो ब्लू कलरमध्ये इंडिकेट केला आहे, हा पूर्ण भाग मशीनच्या सिलेबसमध्ये आहे। आणि या दुसऱ्या भागमध्ये एकूण 10 ते 17 चॅप्टर्स आहेत। यामध्ये आहेत ट्रान्सफॉर्मर, डीसी मशीन, डीसी जनरेटर, डीसी मोटर, एसी 3 फेज मोटर, एसी सिंगल फेज मोटर, अल्टरनेटर, सिंक्रोनस मोटर। आणि मित्रांनो, याचा तिसरा भाग आहे जो जनरल इलेक्ट्रिकलच्या मध्ये आहे। आणि यामध्ये चॅप्टर्स आहेत 18 ते 27 पर्यंत। यामध्ये आहे पॉवर जनरेशन, ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन, वायर जॉईंट्स, अंडरग्राउंड केबल, इल्युमिनेशन, ETC। बाकीचे तुम्ही बघू शकता, वाचू शकता। आता मी वाचून दाखवणार नाही, तुम्ही नोट करून घ्या, नाहीतर मग स्क्रीनशॉट काढून घ्या। आणि यानंतर आहे चौथा टप्पा, मतलब लास्टवाला टप्पा। यामध्ये आहे इलेक्ट्रॉनिक्सच्या विषयी माहिती। ह्या चौथ्या टप्प्यामध्ये 28 ते 31 पर्यंत चॅप्टर्स आहेत। यामध्ये आहेत बेसिक इलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, AC DC मोटर ड्राईव्स। हा झाला आपला पहिल्या टप्प्याचा सिलेबस कंप्लीट। आणि सर्वात इम्पॉर्टंट हाच पहिलाच टप्पा आहे, कारण की जास्त क्वेश्चन ह्याच पहिल्या टप्प्यातनं येत असतात, जो की या 31 चॅप्टरमधून येत असतात। आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट तुमच्यासाठी, ह्या सर्व 31 चॅप्टरची थिअरी कन्सेप्ट क्लिअर करायची आहे तुम्हाला। आणि मित्रांनो, या सर्व चॅप्टर्सचे MCQs क्वेश्चन आपण बघणार आहोत, आणि प्रिव्हियस क्वेश्चन पण बघणार आहोत, आणि टेस्ट पण घेणार आहोत। म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला। आता आपण दुसरा टप्पा बघणार आहोत टेस्ट ऑफ रिजनिंग, मतलब तर्कशक्ती। तर मित्रांनो, ह्या सिलेबसमध्ये एकूण 26 चॅप्टर आहेत। आणि या 26 चॅप्टरपेक्षा पण जास्त आहेत, पण आपण इम्पॉर्टंट 26 चॅप्टर बघणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे 26 चॅप्टर। आता मी वाचवणी दाखवणार आहे, तुम्ही नोट करू शकता किंवा स्क्रीनशॉट काढू शकता। आणि आपण या सर्व टॉपिकचे इम्पॉर्टंट क्वेश्चन बघणार आहोत। तर मित्रांनो, आम्ही आता बघणार आहोत तिसरा टप्पा टेस्ट क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, संख्यात्मक अभियोग्यता। आणि ह्या सिलेबसमध्ये इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत 18, जो की या 18 पेक्षा पण जास्त आहेत, पण आपण इम्पॉर्टंट 18 चॅप्टर घेणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे 18 चॅप्टर्स, किंवा स्क्रीनशॉट काढा किंवा नोट करून घ्या। आणि या सर्व टॉपिकचे इम्पॉर्टंट क्वेश्चन आम्ही या YouTube चॅनलवर बघणार आहोत, म्हणून ह्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि आता आपण बघणार आहोत चौथा टप्पा, मतलब टेस्ट ऑफ मराठी लँग्वेज आणि मराठी भाषा। मित्रांनो, ह्या सिलेबसमध्ये एकूण चॅप्टर आहेत 14 चॅप्टर, जो की तुम्ही आता स्क्रीनशॉट काढा किंवा नोट करून घ्या। तर मित्रांनो, हा होता महापारेषणचा सिलेबस, जो की 4 टप्प्यामध्ये डिवाइड केलेला होता। आणि मित्रांनो, ह्या 4 टप्प्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट टप्पा आहे पहिला, जो की टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज। कारण की मित्रांनो, ह्या पहिल्या टप्प्यामध्ये सर्वात जास्त क्वेश्चन आहेत, आणि एक्झाममध्ये पण येणार आहेत, तसे मार्क पण आहेत ह्या टप्प्यामध्ये जास्तीत जास्त। बाकीचे पण टप्पे इम्पॉर्टंट आहेत, पण सर्वात जास्त फोकस ह्या पहिल्या टप्प्यावर करायचा आहे आपल्याला। यासाठी सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो मी, की ह्या 31 चॅप्टरची थिअरी कॉन्सेप्ट क्लिअर करायचा आहे तुम्हाला, कसा पण करून। या 31 चॅप्टरची थिअरी कॉन्सेप्ट क्लिअर करण्याकरिता आपल्याला बुक वाचायला लागेल। मार्केटमध्ये बहुत छान बुक अवेलेबल आहेत, तिथून वाचून घ्या तुम्ही। त्यानंतर आम्ही घेऊ MCQs क्वेश्चन, बहुत खतरनाक टेस्ट घेणार आहोत, प्रिव्हियस क्वेश्चन घेणार आहोत। तर मित्रांनो, हा होता आपला महापारेषणचा सिलेबस। आजच्यासाठी बस इतकाच, आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओला। तोपर्यंत या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा।